नमस्कार रसिक श्रोत्यांनो, आजच्या विशेष भागात मी तुम्हाला श्रद्धेच्या अशा रूपाची ओळख करून देणार आहे ज्यांना समाजाने नेहमी नाकारले, पण देवीने मात्र त्यांना कायम आपल्या हृदयात स्थान दिले. ही कहाणी आहे अशा किन्नर समाजाची ज्यांच्या टाळीत आशीर्वाद आणि शाप दोन्ही पाहिले जातात, ज्यांच्या सावलीलाही लोक अपवित्र मानतात. जेव्हा एका शहराचा अहंकार या किन्नर समाजाच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या श्रद्धेवर घाला घालतो, तेव्हा त्यांच्या भक्तीशिवाय त्या शहरातील देवीचा शृंगारही अपूर्ण राहतो. ही गोष्ट आहे अंबिकापूर शहराची, जिथे देवी आईचे एक भव्य ऐतिहासिक मंदिर होते आणि दरवर्षी नवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा व्हायचा. हे मंदिर या शहराची शान होते, पण या मंदिराचं हृदय मात्र दुसरीकडे धडधडत होतं. शहराच्या एका जुन्या गल्लीतील एका मोठ्या वाड्यात. तो वाडा होता कमळामाई आणि तिच्या किन्नर समाजाचा. कमळामाई हे त्या शहराने तिला दिलेलं नाव होतं. ती एक किन्नर होती. समाज तिला ना स्त्री मानत होता ना पुरुष. तिच्या आशीर्वादाला लोक घाबरून मान देत, पण तिच्या सावलीलाही अपवित्र समजत. पण तिची श्रद्धा अथांग होती. ती देवी आईची परमभक्त होती. तिच्यासाठी देवी आई म्हणजे स्त्रीशक्तीचं, करुणेचं आणि ममतेचं सर्वोच्च रूप होतं. एक अशी आई जी आपल्या लेकरांमध्ये कधीच भेदभाव करत नाही. कमळामाई त्या वस्तीची गुरु होती. ती लाचार नव्हती, तर स्वाभिमानी होती. तिच्या डोळ्यात तेज होते आणि आवाजात एक अधिकार होता. नवरात्र जवळ आली की कमळाचं काळीज आनंदाने भरून जायचं. तिच्या समाजात ती आईच्या रूपात पूजली जात होती. तिच्या वाड्यात शहरातील देवीच्या 2 वस्तू एका पेटीत मखमली वस्त्रात गुंडाळून ठेवल्या होत्या. देवीची एक पिढ्यानपिढ्या चालत आलेली जडाऊ नथ आणि एक शालू, चुनरी ही केवळ आभूषणे नव्हती, ती त्या समाजाची ओळख होती. त्यांच्या श्रद्धेचा जिवंत पुरावा होती. अशी श्रद्धा होती की कित्येक पिढ्यांपूर्वी देवी आईने स्वतः त्यांच्या पूर्वजांना दृष्टांत देऊन ही नथ आणि शालू अर्पण करण्याची आज्ञा दिली होती. त्या दिवसापासून ही परंपरा होती की नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शहराच्या मंदिरातील देवीच्या मूर्तीचा पहिला शृंगार करण्याचा, देवीला ही पवित्र नथ आणि शालू अर्पण करण्याचा पहिला आणि एकमेव अधिकार हा कमळामाई आणि तिच्या समाजाचा असेल. हा शृंगार म्हणजे केवळ विधी नव्हता, तो देवी आईने त्यांना दिलेल्या स्वीकृतीचा, त्यांच्या सन्मानाचा प्रतीक होता. पण काळ बदलला. मंदिरावर नवीन विश्वस्त मंडळ आले, ज्याचे अध्यक्ष होते शहरातील सर्व श्रीमंत आणि अहंकारी उद्योजक अनिरुद्ध. अनिरुद्ध हा शहराच्या प्रतिष्ठित आणि धार्मिक शैलजादेवी यांचा एकुलता एक मुलगा होता. अनिरुद्धला ही परंपरा म्हणजे मंदिराच्या प्रतिष्ठेला लागलेला एक डाग वाटत होता. यावर्षी नवरात्रीचे काही दिवस आधी त्याने मंदिराच्या विश्वस्तांची बैठक घेतली. त्या बैठकीत त्याने असे ठरवले की यावर्षीपासून देवीचा पहिला शृंगार किन्नर समाजाकडून होणार नाही. तो अधिकार मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांना आणि माझी आई शैलजादेवी यांनाच असेल. ज्यांना रस्त्यावर टाळ्या वाजवण्याची सवय आहे, त्यांच्या हातांनी आपल्या देवीच्या मूर्तीला स्पर्श होता कामा नये. हा निर्णय म्हणजे कमळामाईच्या आणि तिच्या समाजाच्या काळजावर गेलेला थेट वार होता. ही बातमी समजतात कमळामाई अनिरुद्ध भेटायला गेली. तिच्या डोळ्यात भीती नव्हती, तर एक शांत संताप होता. ती म्हणाली, अनिरुद्धजी, तुम्ही वर्षानुवर्ष चालत आलेली केवळ एक परंपरा मोडत नाही आहात, तर तुम्ही देवी आईला दिलेले एक वचन मोडत आहात. देवीला कोणाच्या हाताने स्पर्श करावा हे ठरवणारे तुम्ही कोण? ती आई आहे. ती आपल्या लेकरांमध्ये भेदभाव कधीच करत नाही. यावर अनिरुद्ध गर्वाने हसला. माई, हे शहर माझ्या इशाऱ्यावर चालते, तुमच्या आशीर्वादावर नाही. तुम्ही तुमचा मान तुमच्या वस्तीपुरता मर्यादित ठेवा. कमळामाई शांतपणे उठली आणि जाता जाता फक्त इतकेच म्हणाली, देवीला नथ कोण चढवणार हे ती स्वतःच ठरवेल. ती तिच्या लेकरांचा अपमान कधीच सहन करणार नाही. मग घटस्थापनेचा दिवस आला. मंदिर हजारो दिव्यांनी आणि रंगीरंगी फुलांनी सजले होते. अनिरुद्धने देवीसाठी लाखो रुपये खर्च करून सोन्या हिऱ्याची नवीन नथ आणली होती. दुसरीकडे कमळामाईच्या वाड्यात शांतता होती. त्यांनीही घटस्थापना केली.
पण त्यांच्या डोळ्यात उत्सव होता तर एक मूक वेदना होती. कमळामाईने ती पवित्र पिढ्याने पिढ्या जपलेली नथ आणि शालू बाहेर काढली आणि देवीच्या एका फोटोसमोर ठेवून ती फक्त इतकेच म्हणाली, आई, आज तुझ्या लेकीच्या सन्मानाची परीक्षा आहे. तिकडे मंदिरात देवीच्या शृंगाराची वेळ झाली. ढोल ताशे वाजत होते. अनिरुद्धची आई शैलजादेवींच्या हातात ती नवीन चमकणारी नथ देण्यात आली. त्यांचे हात कापत होते. त्यांचे मन त्यांना खात होते. पण मुलाच्या हट्टापुढे त्यांचे काही चालले नाही. त्यांनी ती नथ मूर्तीच्या नाकाला लावण्याचा प्रयत्न केला. पण आश्चर्य, ती नथ तिथे टिकेनाच. ती वारंवार खाली गळून पडत होती. पुजाऱ्यांनीही प्रयत्न केला पण त्यालाही यश आले नाही. जणू काही मूर्ती स्वतःच तो शृंगार नाकारत होती. एका क्षणात मंदिरातील सगळी गर्दी शांत झाली. हा एक मोठा अपशकुन होता. देवी नाराज आहे हे सगळ्यांना कळून चुकले. अनिरुद्धचा चेहरा रागाने आणि शरमेने लाल झाला. देवीची मूर्ती सोन्याने मडवलेली असूनही त्या नथीशिवाय अपूर्ण आणि उदास दिसत होती. त्या रात्री शैलजादेवींना झोप लागली नाही. त्यांच्या डोळ्यांसमोर सतत 50 वर्षांपूर्वीचा एक प्रसंग उभा राहत होता. तेव्हा अनिरुद्ध लहान होता आणि एका भयंकर आजाराने अंथरुणाला खिळला होता. डॉक्टरांनीही आशा सोडली होती. तेव्हा शैलजादेवी सर्व प्रतिष्ठा विसरून रात्रीच्या अंधारात याच कमळामाईच्या गुरु चंपामाईच्या पायांवर डोके ठेवून रडल्या होत्या. तर चंपामाईने काहीच केले नाही. फक्त देवीची ती पवित्र चुंडी शालू आणली व अनिरुद्धच्या डोक्यावर ठेवली. तर आश्चर्य झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी अनिरुद्धचा ताप उतरला होता. तर चंपामाई फक्त इतकेच म्हणाली होती, हे देवीचे वस्त्र आहे, तिची कृपा आहे. लक्षात ठेव, तिची कृपा सगळ्यांवर सारखीच असते. कधी विसरू नकोस. तुम्ही या शहराच्या प्रतिष्ठित स्त्री आहात. हा समाज मोठ्या सन्मानाने तुमच्याकडे बघतो. आमची पिढ्याने पिढ्या चालत आलेली परंपरा अखंडित ठेवा. त्या शैलजादेवींनी चंपामाईला वचन दिलं होतं, ही परंपरा कधी खंडित होणार नाही. आज जेव्हा शैलजादेवींना त्या शब्दांची आठवण झाली, त्यांना जाणवले की त्यांनी आणि त्यांच्या मुलाने मिळून देवीला दिलेले वचन मोडले आहे. तिच्या कृपेचा अपमान केला आहे. त्यांचे मन अपराधीपणाच्या भावनेने पोळून निघाले. त्या आता स्वतःला थांबू शकल्या नाहीत. मध्यरात्री त्या कोणालाही काही न सांगता अंगावर शाल ओढून घरातून बाहेर पडल्या आणि थेट कमळामाईच्या वस्तीकडे निघाल्या. त्यांचा तो अवतार पाहून आणि त्यांच्या मनातील घालमेल ओळखून अनिरुद्ध आणि काही विश्वस्तही काही अंतर राखून गुपचूप त्यांच्या मागे निघाले. त्या मध्यरात्री अंबिकापूर शहराची रोषणाई जागी होती. पण रस्त्यांवर भयान शांतता होती. आपल्या राजशाही वाड्यातून बाहेर पडताना शैलजादेवींनी एकदाही मागे वळून पाहिले नाही. पायात चप्पल सरकत अंगावर एक साधी शाल ओढून त्या एकट्याच बाहेर पडल्या. आज त्यांच्या मनातील अपराधीपणाचा डंक इतका तीव्र होता की त्यांना समाजाची, प्रतिष्ठेची किंवा लोकांच्या नजरांची किंचितही भीती वाटत नव्हती. शहराचे रुंद स्वच्छ रस्ते मागे पडत होते आणि कमळामाईच्या वस्तीकडे जाणारा अरुंद बोळ सुरू झाला. तिथला अंधार अधिक गडद होता. रस्त्यांवरील कुत्र्यांची भुंकणे कानावर पडत होते. प्रत्येक पावलागणी त्यांच्या मनात विचारांचे वादळ उठले होते. त्यांना आठवत होता तो दिवस जेव्हा याच वस्तीत, याच वाडीच्या दारात त्या आपल्या मुलाच्या प्राणांची भीक मागायला आल्या होत्या. चंपामाईचे ते आश्वासक डोळे आणि देवीच्या चुंडीचा तो दिव्य स्पर्श, हे सर्व काही त्यांना काल घडल्यासारखे स्पष्ट दिसत होते. मी हे कसे विसरू शकले? सत्तेच्या आणि संपत्तीच्या गर्वात मी देवीला दिलेले वचन कसे मोडू शकले? हा एकच प्रश्न त्यांची काळीच पोखरत होता. काही अंतरावर त्यांना कमळामाईच्या वाडीतून येणारा दिव्यांचा मंद प्रकाश आणि एक दर्दभऱ्या भजनाचा सूर ऐकू येऊ लागला. त्या सुरात इतकी आर्तता होती, इतकी शुद्ध भक्ती होती की शैलजादेवींचे पाय क्षणभर थबकले. त्यांना जाणवले की मंदिरातील ढोलताशांच्या गजरात ती पवित्रता नव्हती जी या तुटल्या हृदयांच्या आवाजात होती. एका क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी स्वतःच्या अहंकाराची आणि प्रतिष्ठेची शेवटची भिंत ओलांडली आणि त्या वाड्याच्या दारात जाऊन उभ्या राहिल्या. आतमध्ये कमळामाई आणि त्याचा संपूर्ण समाज शांतपणे
अत्यंत दर्दभऱ्या आवाजात देवीचा जागर करत होता. त्यांच्या भजनात इतकी आर्तता होती की ऐकण्याच्या काळजाचं पाणी व्हावं. शैलजादेवींनी आत प्रवेश केला. त्यांना पाहताच सगळे शांत झाले. शैलजादेवी चालत चालत कमळामाईसमोर गेल्या आणि काही न बोलता त्या भरल्या डोळ्यांनी तिच्या पायावर कोसळल्या. अनिरुद्ध आणि बाकीचे विश्वस्त हे पाहून स्तब्ध झाले. शैलजादेवी हुंदकी देत म्हणाल्या, कमळा, मला माफ कर. माझा मुलगा आज जिवंत आहे. तो तुमच्या या डेऱ्याच्या आशीर्वादाने, त्या पवित्र चुनरीच्या कृपेने. मी इतकी वर्ष हे सत्य लपून ठेवले. आज देवीनेच मला माझी चूक दाखवून दिली आहे. तिने आमची सोन्याची नथ नाकारली कारण ती तिच्या खऱ्या लेकीच्या हातांची वाट पाहत आहे. तिची मूर्ती तिथे मंदिरात आहे, पण तिचं हृदय आज इथे तुमच्या श्रद्धेत आहे. त्या उठल्या आणि त्यांनी कमळामाईचे हात आपल्या हातात घेतले. चल माई, आई तुझी वाट पाहते. तिचा शृंगार अपुरा आहे. तू चल आणि तुझा हक्क, तुझा सन्मान परत घे. त्या रात्री अंबिकापूर शहराने एक ऐतिहासिक क्षण पाहिला. शैलजादेवी स्वतः कमळामाईला आणि तिच्या संपूर्ण समाजाला मोठ्या आदराने मंदिरात घेऊन आल्या. मंदिराच्या गाभाऱ्यात हजारो लोकांच्या साक्षीने कमळामाईने आपल्या थरथरत्या हातांनी ती पिढ्याने पिढ्या जपलेली पवित्र नथ उचलली आणि देवीच्या मूर्तीच्या नाकात चढवली. ज्या क्षणी त्या नथीने मूर्तीला स्पर्श केला, त्या क्षणी जणू काही संपूर्ण मंदिरात एक दिव्य प्रकाश पसरला. मूर्तीचा चेहरा हजारो दिव्यांपेक्षा जास्त तेजस्वी दिसू लागला. मग कमळामाईने तो शालू देवीच्या मस्तकावर ठेवला. शृंगार पूर्ण झाल्यावर कमळामाई तिथे देवीच्या चरणावर कोसळली आणि ढसाढसा रडू लागली. ते अश्रू अपमानाचे नव्हते, ते होते अनेक वर्षांच्या संघर्षाच्या अंताचे. ते होते सन्मानाच्या विजयाचे. शैलजादेवींनी तिला उठून आपल्या छातीशी लावले. शहरातील सर्वात प्रतिष्ठित स्त्री म्हणजेच आपली आई एका किन्नरला इतक्या प्रेमाने आणि आदराने छातीशी लावताना पाहून अनिरुद्ध स्तब्ध उभा होता. तो क्षण त्याच्यासाठी एका आरशासारखा होता, ज्यात त्याला त्याचा पोकळ अहंकार आणि खोटा अभिमान स्पष्ट दिसत होता. आजवर ज्या गोष्टींना तो शक्ती समजत होता, त्या सर्व गोष्टी देवीच्या एका चमत्कारापुढे आणि दोन मातांच्या निशब्द प्रेमापुढे फिक्या पडल्या होत्या. त्याच्या अहंकाराची काच फुटली होती. त्याला कळून चुकले होते की त्याने केवळ एका परंपरेचा नाही, तर त्या श्रद्धेचा अपमान केला होता, जिने एकेकाळी त्याचा जीव वाचवला होता. मंदिरात नथ पडल्यावर त्याला आलेला राग हा त्याच्या अपमानाचा होता, पण आता त्याच्या मनात जी भावना होती ती शुद्ध पश्चातापाची होती. त्याच्या डोळ्यांच्या कडा नकळत ओलावल्या. आयुष्यात पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात गर्वाऐवजी पश्चातापाचे अश्रू तरळले. गर्दीतून वाट काढत तो पुढे आला. हजारो नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या. तो चालत चालत आपल्या आईच्या आणि कमळामाईच्या समोर आला. काही न बोलता त्याने फक्त आपले दोन्ही हात जोडले आणि कमळामाईसमोर आपले मस्तक झुकवले. ती एक निशब्द क्षमायाचना होती, शब्दांपेक्षाही अधिक प्रभावी. त्या एका क्षणात अनिरुद्धने केवळ स्वतःची चूकच मान्य केली नव्हती, तर कमळामाईला आणि तिच्या संपूर्ण समाजाला तो सन्मान परत दिला होता, जो त्याने त्यांच्याकडून हिरावून घेतला होता. त्या दिवशी मंदिराच्या गाभाऱ्यात केवळ देवीचा शृंगार पूर्ण झाला नव्हता, तर तुटलेली मनीही पुन्हा एकदा जोडली गेली होती. अंबिकापूरच्या लोकांना कळले की देवीचा खरा शृंगार सोन्या चांदीच्या दागिन्याने नाही, तर शुद्ध हृदयाच्या भक्तीने आणि सगळ्यांना समान मानण्याच्या भावनेने होतो. त्या दिवसापासून ती परंपरा केवळ एक विधी राहिली नाही, तर ती एका शहराने आपल्याच एका भागाला दिलेल्या सन्मानाची, प्रेमाची आणि स्वीकृतीची एक जिवंत कहाणी बनली. तर मित्रांनो, अशीच आपण आणखीन एक कथा पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्हाला ही भावनिक कथा आवडली असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय माता दी. आजच्या दुसऱ्या भागात मी तुम्हाला एका अशा विद्वान ब्राह्मणाची कथा सांगणार आहे, ज्याच्या जिभेवर कधी काळी साक्षात सरस्वती विराजमान होती, पण नियतीच्या एकाच आघाताने त्याचे सर्वस्व हिरावून घेतले. ज्ञान, सन्मान, संपत्ती आणि आपल्या पत्नीला गमावलेला तो ब्राह्मण आपल्या मुक्या मुलीसह निराशेच्या अंधारात जगत होता. त्याची देवावरची श्रद्धा संपली होती.
ही गोष्ट आहे हरिपूर नावाच्या एका लहानशा गावात राहणाऱ्या पंडित देवदत्त यांची. आज लोक त्यांना फक्त देवदत्त म्हणून ओळखत होते. पंडित हे विशेषण त्यांच्या नावापुढून कधीच पुसले गेले होते. त्यांची लहानशी मुलगी कल्याणी हिच्यासोबत ते गावाच्या विषयावर असलेल्या एका पडक्या झोपडीत राहत होते. कल्याणी नावाप्रमाणे देवी मातेचे रूप होती. तिचे डोळे तेजस्वी आणि चेहरा शांत होता, पण ती बोलू शकत नव्हती. देवदत्त रोज सकाळी उठत नदीवर जाऊन स्नान करत आणि मग गावात मोलमजुरी करण्यासाठी निघून जात असत. कधी कोणाच्या शेतात काम करत, तर कधी लाकूड फाटा गोळा करून विकत. जे काही थोडेफार पैसे मिळत त्यातून ते आपल्या आणि कल्याणीची पोटाची खळगी भरत. संध्याकाळी घरी परतल्यावर ते कल्याणीच्या शांत चेहऱ्याकडे पाहत, तेव्हा त्यांच्या मनात एक वादळ उठत. पण हे ते जीवन नव्हते जे त्यांनी कधी काळी जगले होते. ही गोष्ट त्या काळाची आहे जेव्हा भारतभूमीवर ज्ञानाचा सूर्य तळपत होता. त्यापैकी एक तेजस्वी नगरी होती, ब्रह्मनगरी, जी सरस्वती नदीच्या काठावर वसलेली होती. या नगरीचे भूषण होते महापंडित देवदत्त. त्यांचे घर म्हणजे केवळ एक वास्तू नव्हती, तर ते ज्ञानाचे जिवंत मंदिर होते. घराच्या भिंती दुर्मिळ ग्रंथांनी आणि हस्तलिखितांनी खच्चून भरलेल्या होत्या. देवदत्तांचे पूर्वज ब्रह्मनगरीतील राजाचे राजपुरोहित होते आणि त्यांच्या रक्तामध्ये वेदशास्त्रांचे ज्ञान वाहत होते. त्यांच्या घरात पिढ्यानपिढ्या ज्ञानाची उपासना केली जात होती. देवदत्तांचे घर म्हणजे एक मोठे ग्रंथालय होते, जिथे हजारो हस्तलिखिते आणि दुर्मिळ ग्रंथ होते. ते स्वतः वेदांचे आणि शास्त्रांचे गाढे अभ्यासक होते. दूरवरून लोक त्यांच्याकडे सल्ला आणि ज्ञान घेण्यासाठी येत असत. त्यांची पत्नी शारदा ही एक आदर्श गृहिणी आणि देवीची परमभक्त होती. कल्याणी तेव्हा लहान होती आणि तिची बोबडी बोलणी ऐकून घराला घरपण येत असत. त्यांचे जीवन सुखी, समाधानी आणि सन्मानाने भरलेले होते. देवदत्त हे केवळ विद्वान नव्हते, तर ते अत्यंत स्वाभिमानी होते. त्यांना आपल्या ज्ञानाचा, आपल्या कुळाचा आणि आपल्या प्रतिष्ठेचा खूप अभिमान होता. त्यांची पत्नी शारदा ही त्यांच्या ज्ञानाचा आदर करणारी, पण साध्या आणि निर्मळ भक्तीवर विश्वास ठेवणारी स्त्री होती. ती म्हणायची, स्वामी, शास्त्र आपल्याला मार्ग दाखवतात, पण श्रद्धाच आपल्याला देवापर्यंत पोहोचवते. देवदत्त तिच्या बोलण्यावर केवळ स्मितहास्य करत. त्यांची लहान मुलगी कल्याणी ही त्यांच्या दोघांच्या प्रेमाची आणि ज्ञानाचे प्रतीक होती. तिचे बोबडे बोल आणि तिची किलबिल ऐकून ते ज्ञानाचे मंदिर एका गोड घरात बदलून जात होते. ब्रह्मनगरीत देवदत्तांना प्रचंड मान होता, पण एक व्यक्ती त्यांच्यावर नेहमी जळत असे. तो होता पंडित भैरव. भैरवसुद्धा ज्ञानी होता, पण त्याचे ज्ञान कोरडे आणि कर्मकांडावर आधारित होते. त्याला देवदत्ताची लोकप्रियता सहन होत नसे. तो नेहमी देवदत्तांना वादविवादात हरवण्याचा प्रयत्न करत असे, पण देवदत्तांच्या तर्कापुढे त्याचे काही चालत नसे. त्या वर्षी पावसाळा नेहमीपेक्षा जास्तच उग्र होता आणि शारदीय नवरात्रीला अवघे काही दिवस उरले होते. पंडित देवदत्त यांची पत्नी शारदा मोठ्या उत्साहाने घटस्थापनेची तयारी करत होती. तिने देवदत्तांना म्हटले, स्वामी, यावर्षी आपण घटस्थापना अधिक थाटामाटात करूया. देवदत्त आपल्या ग्रंथांमध्ये मग्न होते. त्यांनी फक्त होकारार्थी मान डोलावली आणि मग ती रात्र आली. पावसाने रौद्र रूप धारण केले. मध्यरात्री सरस्वती नदीने आपले पात्र ओलांडले आणि पुराचे पाणी वेगाने ब्रह्मनगरीत घुसू लागले. लोकांना काही कळायच्या आतच त्यांच्या घरांमध्ये सरस्वती नदीचे पाणी शिरले. मुसळधार पावसाने नदीला महापूर आला आणि काही क्षणातच संपूर्ण ब्रह्मनगरी पाण्याखाली गेली. ती रात्र देवदत्तांच्या आयुष्यातील सर्वात काळी रात्र ठरली. देवदत्तांच्या घरात पाणी शिरतात त्यांची पहिली धाव आपल्या ग्रंथालयाकडे गेली. ते आपली अनमोल हस्तलिखिते वाचवण्याचा प्रयत्न करू लागले. तितक्यात त्यांची पत्नी म्हणाली, स्वामी, ग्रंथांना सोडा, आधी कल्याणीला वाचवा. शारदा ओरडत होती. देवदत्तांना भानावर यायला काही क्षण लागले. त्यांनी आपल्या मुलीला उचलून घेतले. तेव्हा पाण्याचा लोंढा घरात शिरला. देवदत्तांनी एका हाताने कल्याणीला खांद्यावर घेतले होते आणि दुसऱ्या हाताने शारदेचा हात घट्ट पकडला होता. पण प्रवाहाचा जोर इतका प्रचंड होता की
तो तिघांनाही ओढत होता. निसर्गापुढे देवदत्ताची शक्ती कमी पडू लागली हे शारदेच्या लक्षात आले. तिने देवदत्तांच्या डोळ्यात पाहिले. त्या डोळ्यात भीती, प्रेम आणि हतबलता होती. त्या क्षणी शारदेने एक निर्णय घेतला. तिने देवदत्तांच्या हातावरची आपली पकड सैल केली. देवदत्त काही समजायच्या आत ती एका क्षणासाठी हसली आणि तिचे ओठ पुटपुटले. आपल्या कल्याणीला वाचवा. देवदत्तांनी शारदा अशी किंकाळी मारली. पण तोपर्यंत ती त्या काळोख्या पाण्यात दिसेनाशी झाली होती. तिचा तो शेवटचा शब्द आणि ते हसणे देवदत्तांच्या काळजात एका जखमेसारखे कायमचे कोरले गेले. देवदत्तांनी आपल्या पत्नीला आणि मुलीला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण तोपर्यंत पाण्याचा प्रवाह इतका वाढला होता की त्यांची पत्नी शारदाचा हात त्यांच्या हातातून निसटला आणि ती पाण्याच्या प्रवाहावर वाहून गेली. देवदत्तांची किंकाळी त्या महापुरात विरून गेली. सरस्वतीच्या पुराने संपूर्ण ब्रह्मनगरीला वेढले होते. त्यात अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला. गुरेढोरे पुराच्या प्रवाहात वाहून गेले. देवदत्त कसेबसे कल्याणीला घेऊन एका उंच डोंगराळ भागात पोहोचले. पण त्या प्रलयात त्यांनी आपले सर्वस्व गमावले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पूर ओसरला तेव्हा ब्रह्मनगरी केवळ चिखलाचा ढिगारा बनली होती. देवदत्तांचे घर, त्यांचे ग्रंथ, त्यांची संपत्ती आणि त्यांची प्रिय पत्नी सर्व काही नाहीसे झाले होते. सर्वात मोठा आघात तर कल्याणीवर झाला होता. त्या भयंकर रात्रीच्या धक्क्याने तिची वाचाच हरपली होती. ती शांत आणि सुन्न झाली होती. भीतीने लहानग्या कल्याणीच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. तिची वाचा कायमची गेली होती. ज्या देवीची ते मनोभावे पूजा करत तिनेच हे दुःख का दिले या विचाराने देवदत्तांची श्रद्धा पूर्णपणे भंग पावली. त्या दिवसापासून त्यांच्या मनात देवीबद्दल प्रचंड राग आणि चीड निर्माण झाली. त्यांनी ठरवले की आजपासून ते कधीही देवासमोर हात जोडणार नाही. मग आपल्या मुलीला घेऊन ते फाटलेल्या वस्त्रानिशी त्या उद्ध्वस्त ब्रह्मनगरीतून बाहेर पडले आणि एका अज्ञात प्रवासाला निघाले. अनेक महिने भटकल्यानंतर देवदत्त आणि कल्याणी हरिपूर नावाच्या एका लहानशा गरीब गावात पोहोचले. इथे त्यांना कोणीच ओळखत नव्हते. त्यांचा स्वाभिमान त्यांना कोणाकडे भीक मागू देत नव्हता. म्हणून त्यांनी मजुरी करायला सुरुवात केली. जो माणूस कालपर्यंत हजारो लोकांना ज्ञान वाटत होता तो आज 2 वेळच्या जेवणासाठी जंगलात जाऊन लाकडे तोडत होता. दुसऱ्यांच्या शेतात राबत होता. त्यांचे दिवस निराशेने आणि रात्री कडू आठवणींनी भरलेल्या होत्या. ते कल्याणीशी फारसे बोलत नसत, कारण तिची शांत नजर त्यांना त्यांच्या अपयशाची आणि हतबलतेची जाणीव करून देत असे. कल्याणी मात्र आपल्या वडिलांचे दुःख समजत होती. ती शांतपणे त्यांची सेवा करत असे, त्यांच्यासाठी पाणी आणत असे, त्यांचे पाय चेपून येत असे. हरिपूर गावात ठाकूर विक्रमसिंह नावाचा एक गर्विष्ठ जमीनदार होता. तो गावकऱ्यांना त्रास देत असे आणि कर्ज देऊन त्यांच्या जमिनी हडपत असे. देवदत्तांनी त्याच्याकडून काही पैसे उधार घेतले होते आणि आता तो पैशांसाठी त्यांना सतत अपमानित करत होता. पुढे 5 वर्ष याच परिस्थितीत गेली. आता शारदीय नवरात्रीचे दिवस जवळ आले होते. गावात उत्साहाचे वातावरण होते. घराघरात साफसफाई सुरू होती. देवीची गाणी ऐकू येत होती. पण हे सर्व पाहून देवदत्तांच्या मनातील जखमा पुन्हा ताज्या होत. त्यांना आपल्या घरात होणारी नवरात्रीची पूजा आठवत असे. आपली पत्नी शारदाचा उत्साही चेहरा आठवत होता. ते रागाने आणि दुःखाने स्वतःला आणखी एकाकी करून घेत. एके दिवशी कल्याणी खेळता खेळता गावातील देवीच्या मंदिरात पोहोचली. तिथे महिला देवीचे भजन गात होत्या. कल्याणी ते सर्व शांतपणे पाहत होती. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. घरी परतल्यावर तिने आपल्या बाबांना देवदत्तांना हातवारे करून मंदिरात येण्यास सांगितले. पण देवदत्त तिच्यावर रागवले. काही नाही त्या दगडात जर असती तर तिने आपले घर असे उद्ध्वस्त केले नसते. रागाच्या वरात देवदत्तांनी तिच्या पाठीवर हात उगारला आणि ओरडले, मला पुन्हा त्या दगडाच्या मूर्तीबद्दल सांगू नकोस. त्यांचे हे शब्द ऐकून कल्याणीच्या डोळ्यात पाणी आले. कल्याणीची ती निशब्द प्रार्थना थेट देवीच्या चरणी पोचली. त्याच रात्री देवदत्तांना एक स्वप्न पडले. स्वप्नात त्यांना त्यांची पत्नी शारदा दिसली.
ती नेहमीप्रमाणे शांत आणि तेजस्वी दिसत होती. ती म्हणाली, स्वामी, तुम्ही देवीवर का रागवला आहात? जे घडले ते नियतीचे चक्र होते, पण तुम्ही तुमची श्रद्धा गमावून स्वतःला आणि आपल्या मुलीला शिक्षा देत आहात. तुमचा अहंकार आणि तुमचे दुःख हेच तुमचे खरे शत्रू आहेत. तुमची विद्वत्ता तुमच्या अभिमानात अडकली आहे आणि तुमचे दुःख तुमच्या श्रद्धेच्या आड येत आहे. देवीने तुमची परीक्षा नाही पाहिली, तर तिने तुम्हाला अहंकाराच्या बंधनातून मुक्त केले आहे. उठा स्वामी, देवी तुमची वाट पाहत आहे. तुमची निस्वार्थ भक्तीत कल्याणीचा आवाज परत आणू शकते. हे स्वप्न म्हणजे देवदत्तांच्या हृदयावर झालेला थेट प्रहार होता. ते घाबरून जागे झाले. त्यांच्या अंगावर काटा आला होता. शारदेचे शब्द त्यांच्या कानात घुमत होते. त्यांनी झोपलेल्या कल्याणीकडे पाहिले. तिचा निरागस चेहरा पाहून त्यांचे हृदय पिळवटून निघाले आणि ते स्वतःशीच बडबडू लागले. मी माझ्या दुःखात इतका आंधळा झालोय की माझ्या मुलीच्या शांत वेदनांकडे माझे लक्षच गेले नाही. त्यांना स्वतःची लाज वाटली. आता त्यांचे पाषाण हृदय पाघळले होते. त्यांनी त्या क्षणी संकल्प केला, हे माते, मी आजवर तुझ्यावर राग करत राहिलो, पण आता मी माझे सर्वस्व तुझ्या चरणी अर्पण करतो. मला संपत्ती नको, सन्मान नको, मला फक्त माझ्या मुलीचा आवाज परत दे. मी हे 9 दिवसांचे व्रत माझ्यासाठी नाही तर माझ्या कल्याणीसाठी करीन. दुसऱ्या दिवशी सकाळी देवदत्तांच्या वागण्यात एक आश्चर्यकारक बदल झाला होता. देवदत्तांनी मोठ्या श्रद्धेने व्रताचा आरंभ केला. त्यांनी आपली झोपडी स्वच्छ केली. नदीवरून माती आणून स्वतःच्या हाताने देवीची एक लहानशी मूर्ती बनवली. त्यांच्याकडे पूजेचे कोणतेही साहित्य नव्हते. त्यांनी जंगलातून फुले आणि पाने आणली. एका मातीच्या पंतीत दिवा लावला आणि घटस्थापनेसाठी एक लहानसा मातीचा घट पाण्याने भरून ठेवला. मग त्यांनी कल्याणीला जवळ घेतले आणि अनेक वर्षानंतर ती तिच्यासमोर ढसढस रडले आणि ते तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, बाळा, आजपासून आपण दोघे मिळून देवीची पूजा करूया. माझ्यासाठी नाही तर तुझ्यासाठी. अनेक वर्षानंतर आपल्या वडिलांच्या चेहऱ्यावर असा भाव पाहून कल्याणीचे डोळे आनंदाने चमकले. देवदत्तांनी आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि सर्वात पवित्र व्रताचा संकल्प केला होता. व्रताच्या पहिल्या रात्री पूजा करत असताना देवदत्तांचे मन भरकटले. त्यांच्या मनात विचार आला, मी हे काय करतोय? त्याच देवीची पूजा जिने माझे घरदार हिसकावून घेतले, जिच्यामुळे माझी मुलगी आज मुकी आहे. हे ढोंग आहे. त्यांनी डोळे उघडले आणि पूजेवरून उठणार तोच त्यांचे लक्ष कल्याणीकडे गेले. ती त्यांच्याकडे पाहत नव्हती. तिचे डोळे मिटलेले होते आणि तिचे लहानगे हात आपोआप जोडले गेले होते. तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण श्रद्धा आणि शांती होती. जणू काही तिला पूर्ण विश्वास होता की तिची देवी माता तिचे ऐकणार आहे. आपल्या मुलीचा तो अढळ विश्वास पाहून देवदत्तांचे पाषाण हृदय पाघळले. ते स्वतःला म्हणाले, मी माझ्यासाठी नाही, या देवीसाठी नाही तर माझ्या मुलीच्या या विश्वासासाठी हे व्रत पूर्ण करेन. तिचा विश्वास मी तुटू देणार नाही. त्या क्षणापासून त्यांची पूजा ही केवळ एक विधी राहिली नाही, तर ती एका पित्याने आपल्या मुलीसाठी केलेली निशब्द प्रार्थना बनली. व्रताचे पहिले 4 दिवस देवदत्तांसाठी आत्मपरीक्षणाचे होते. जेव्हा ते पूजेला बसत तेव्हा त्यांचे मन भूतकाळात धाव घेत होते. त्यांना आपले जुने वैभव, पत्नीच्या आठवणी आणि पुराचे ते भयंकर दृश्य आठवून त्रास होत होता. पण ते देवीच्या मंत्रांचा जप करत मनाला शांत करण्याचा प्रयत्न करत त्यांनी कठोर उपवास केला. अनेकदा भुकेने आणि अशक्तपणाने त्यांना चक्कर आली, पण कल्याणीचा चेहरा पाहिल्यावर त्यांना एक नवी शक्ती मिळत होती. हळूहळू त्यांचे मन शांत होऊ लागले. त्यांची पूजा पाहून गावातील लोक आश्चर्यचकित झाले. त्यांच्या पूजेत कोणतीही महागडी सामग्री नव्हती, पण त्यांच्या प्रत्येक मंत्रोच्चारात आणि कृतीत प्रचंड भक्ती होती. हळूहळू काही लोक त्यांच्या पूजेत सामील होऊ लागले. हे ठाकूर विक्रमसिंहला सहन झाले नाही. देवदत्तांचा वाढता सन्मान त्याला खूपू लागला. तिसऱ्या दिवशी तो आपल्या गुंडांना घेऊन देवदत्तांच्या झोपडीत आला आणि उधारीच्या पैशांसाठी त्यांना अपमानित करू लागला. तो ओरडला, ढोंगी माणसा, पूजापाठ करून माझे पैसे परत येणार आहेत का? चालता हो माझ्या गावातून. देवदत्तांनी शांतपणे उत्तर दिले, ठाकूर साहेब, मी तुमचे पैसे नक्की परत करीन, पण
आता मी देवीच्या व्रतात आहे, मला त्रास देऊ नका. देवदत्तांच्या डोळ्यातील तेज पाहून ठाकूर क्षणभर घाबरला, पण जाताना धमकी देऊन गेला. नवरात्र संपतात तुझी आणि तुझ्या झोपडीची राख झालेली दिसेल. 5व्या दिवशी पूजा करत असताना देवदत्तांना अनेक वर्षांपासून विसरलेले शास्त्रांमधील श्लोक आठवू लागले. त्यांच्या तोंडून आपोआप स्तोत्रे बाहेर पडू लागली. हे पाहून गावातील काही लोक आश्चर्यचकित झाली. त्यांनी ओळखले की हा कोणी सामान्य मजूर नसून एक मोठा विद्वान आहे. हळूहळू गावातील लोक संध्याकाळी त्यांच्या झोपडीबाहेर जमा होऊ लागले. देवदत्त त्यांना देवीच्या कथा, नवरात्रीचे महत्त्व आणि शास्त्रांमधील ज्ञान सांगू लागले. अनेक वर्षानंतर ते पुन्हा एकदा पंडित देवदत्त बनले होते. पण आता त्यांच्या ज्ञानात अभिमान नव्हता, तर नम्रता आणि सेवाभाव होता. लोक त्यांना जे काही फळे किंवा धान्य आणून देत, ते त्यातील काही भाग स्वतःसाठी ठेवून बाकीचे गावातील गरिबांमध्ये वाटून टाकत असे. 6व्या दिवशी एक अनपेक्षित घटना घडली. ब्रह्मनगरीतील पुराच्या तडाख्यातून वाचलेला पंडित भैरव भटकत भटकत हरिपूरला पोहोचला. त्याने देवदत्तांना या अवस्थेत पाहिले आणि तो त्यांची खिल्ली उडू लागला. तो गावकऱ्यांसमोर ओरडून म्हणाला, या माणसाला पहा, ज्याला स्वतःचे घर वाचवता आले नाही, तो तुमचे काय भले करणार. याची पूजा म्हणजे निव्वळ ढोंग आहे. खरी पूजा कशी असते हे मी दाखवतो. भैरवाने तिथेच मोठे हवनकुंड रचले आणि मोठ्या आवाजात मंत्र म्हणायला सुरुवात केली. त्याने देवदत्तांना शास्त्रार्थाचे आव्हान दिले. देवदत्तांनी शांतपणे ते स्वीकारले. भैरवाने शास्त्रातील अत्यंत कठीण प्रश्न विचारले, पण देवदत्तांनी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नम्रतेने आणि भक्तीच्या रंगात रंगवून दिले. त्यांनी सांगितले, भैरव, ज्ञान हे वादविवादासाठी नाही, तर ते आत्मशुद्धीसाठी आहे. देवीला कोरड्या मंत्रांपेक्षा श्रद्धेचा एक अश्रू जास्त प्रिय असतो. देवदत्तांचे उत्तर ऐकून गावकऱ्यांनी त्यांचा जय जयकार केला आणि भैरव रागाने लालबुंद होऊन तिथून निघून गेला. 7व्या दिवशी माँ कालरात्रीच्या पूजाच्या वेळी ठाकूर विक्रमसिंहने आपले कुटील कारस्थान रचले. त्यांनी ठरवले की देवदत्तांची पूजा भंग करायची. त्याचवेळी आकाशात काळे ढग जमा झाले आणि जोराचे वादळ सुरू झाले. ठाकूरने आपल्या गुंडांना पाठवून देवदत्तांच्या झोपडीला आग लावण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत गावातील लोकांची देवदत्तांवर श्रद्धा बसली होती. वादळाची आणि ठाकूरच्या धोक्याची पर्वा न करता संपूर्ण गावकरी देवदत्तांच्या झोपडीभोवती मानवी साखळी करून उभे राहिले. ते सर्व मिळून देवीचा जयघोष करत होते. आत देवदत्त आणि कल्याणी पूजेत मग्न होते. बाहेर गावकऱ्यांची श्रद्धा आणि आत देवदत्तांची भक्ती. या दोन शक्तींपुढे वादळ आणि ठाकूरचे कारस्थान दोन्ही अयशस्वी ठरले. पण त्याच रात्री नियतीने त्यांची अंतिम परीक्षा घेतली. अचानक गावात जोराचे वादळ सुरू झाले आणि मुसळधार पाऊस पडू लागला. त्यांच्या झोपडीचे छप्पर उडू लागले, पंती विजली आणि झोपडीत पाणी भरू लागले. पावसाचे ते रूप पाहून कल्याणी घाबरून देवदत्तांना बिलगली. एक क्षण देवदत्तांना त्या प्रलयाच्या रात्रीची आठवण झाली आणि त्यांचे मन पुन्हा डगमगले. पण त्या क्षणी त्यांनी कल्याणीच्या घाबरलेल्या चेहऱ्याकडे पाहिले. त्यांनी तिला घट्ट मिठी मारली आणि डोळे मिटून मोठ्या आवाजात दुर्गा कवचाचे पठण सुरू केले. त्यांचा आवाज वादळाच्या आवाजापेक्षाही मोठा होता. त्यात भीती नव्हती, तर संपूर्ण शरणागती होती. काही वेळाने वादळ शांत झाले. झोपडी उद्ध्वस्त झाली होती, पण देवदत्तांची श्रद्धा आता वाऱ्यासारखी अभेद्य झाली होती. 8व्या दिवशी सकाळी जेव्हा गावकरी त्यांच्या झोपडीकडे आले, तेव्हा त्यांनी पाहिले की देवदत्त आणि कल्याणी ओल्या जमिनीवर बसून पूजा करत आहेत. त्यांची ही भक्ती पाहून सर्वांचे हृदय भरून आले. गावकऱ्यांनी मिळून त्यांची झोपडी पुन्हा उभारली आणि अष्टमीच्या पूजेसाठी आणि कन्याभोजनासाठी सर्व साहित्य आणून दिले. संपूर्ण गावाने मिळून देवदत्तांच्या पूजेची तयारी केली. अष्टमीला मोठे हवन झाले. 9मीच्या दिवशी देवदत्तांनी 9 लहान मुलींना बोलावून त्यांचे पाय धुतले. त्यांनी आपली मुलगी कल्याणीलाही त्यांच्यासोबत बसवले होते. प्रत्येक मुलीमध्ये ते साक्षात देवीचे रूप पाहत होते व त्यांना देवीचे रूप मानून त्यांची पूजा केली. त्यांनी प्रत्येक मुलीला प्रेमाने घास भरवला. जेव्हा त्यांनी कल्याणीला घास भरवला, तेव्हा त्यांचे हृदय कृतज्ञतेने भरून आले होते. त्यांनी डोळे मिटले आणि मनातल्या मनात म्हणाले, हे माते, तू मला जे काही दिले आहे त्यासाठी मी तुझा आभारी आहे.
त्यानंतर त्यांनी आरतीची थाळी उचलली आणि जय अंबे गौरी ही आरती म्हणायला सुरुवात केली. संपूर्ण गाव त्यांच्या सुरात सूर मिसळत होते. आरतीच्या शेवटच्या वेळीला जेव्हा दिवे ओवाळले जात होते तेव्हा एक अद्भुत घटना घडली. कल्याणीने आपल्या वडिलांच्या चेहऱ्यावरील दिवे तेज पाहिले. तिने देवीच्या मूर्तीकडे पाहिले आणि तिच्या ओठांमधून 5 वर्षांपासून बंद असलेले शब्द अमृतधारा बनून बाहेर पडले. ती आपल्या मधुर आणि स्पष्ट आवाजात म्हणाली, बाबा. बाबा हा शब्द ऐकतात देवदत्तांच्या हातातील आरतीची थाळी खाली पडली. संपूर्ण गाव स्तब्ध झाले होते. तो एकच शब्द देवदत्तांसाठी अमृताच्या वर्षावासारखा होता. तो केवळ एक शब्द नव्हता, ते 5 वर्षाच्या मूकवेदनेचे उत्तर होते. त्यांच्या तुटलेल्या श्रद्धेला मिळालेले वरदान होते. देवदत्तांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांना भीती वाटत होती की हा केवळ एक भास असेल. पण जेव्हा कल्याणीने पुन्हा एकदा अधिक स्पष्टपणे बाबा म्हटले तेव्हा देवदत्तांच्या पायातले त्राणच गेले. ते जमिनीवर गुडघे टेकून बसले आणि एखाद्या लहान मुलासारखे हुंदके देऊन रडू लागले. ते अश्रू दुःखाचे नव्हते, तर अनेक वर्षांपासून काळजात साठवलेल्या वेदनांना बाहेर काढणारे होते. त्यांनी कल्याणीला उचलून घेतले आणि तिला छातीशी घट्ट कवटाळले. दोघांच्या डोळ्यातून आनंदाश्रूच्या धारा वाहत होत्या. हा केवळ एक चमत्कार नव्हता, तर ती एका पित्याच्या निस्वार्थ भक्तीची आणि एका मुलीच्या निशब्द प्रार्थनेची विजयी गाथा होती. बाप लेकीच्या अश्रूंचा बांध फुटला. हा चमत्कार पाहणाऱ्या प्रत्येक गावकऱ्याच्या डोळ्यात पाणी होते. सर्वांनी जय माता दीचा जयघोष केला. देवदत्तांना त्यांचे हरवले सर्वस्व परत मिळाले होते. ठाकूर विक्रमसिंह जो दुरून हे सर्व पाहत होता, तो धावत आला आणि देवदत्तांच्या पायावर पडला. त्याने आपल्या पापांची क्षमा मागितली. पंडित भैरव जो गावातच लपून होता, तो सुद्धा पुढे आला आणि त्याने देवदत्तांपुढे आपले मस्तक टेकवले. त्याचा ज्ञानाचा अहंकार गळून पडला होता. त्या दिवसापासून हरिपूरचे भाग्यच बदलून गेले. देवदत्तांच्या भक्तीच्या प्रभावाने गावातील दुष्काळ संपला आणि जमीन पुन्हा सुपीक झाली. ठाकूर विक्रमसिंहने आपली सर्व संपत्ती गावाच्या भल्यासाठी अर्पण केली. पंडित भैरव देवदत्तांचा पहिला शिष्य बनला. गावकऱ्यांनी मिळून देवदत्तांसाठी सरस्वती नदीच्या काठावर एक सुंदर आश्रम आणि देवीचे भव्य मंदिर बांधले. ते गाव आता हरिपूर राहिले नव्हते, तर ते ज्ञानतीर्थ म्हणून ओळखले जाऊ लागले. देवदत्त तिथेच राहून लोकांना ज्ञान आणि भक्तीचा मार्ग दाखवू लागले. कल्याणी आता मोठी झाली होती आणि आपल्या सुंदर आवाजात देवीची भजने गाऊन आश्रमातील वातावरण मंगलमय करत असे. देवदत्तांना आता आपल्या भूतकाळातील कोणत्याही गोष्टीचा अभिमान किंवा दुःख नव्हते. त्यांना जीवनातील सर्वात मोठे सत्य सापडले होते. खरी संपत्ती आणि खरा सन्मान बाहेरील जगात नसतो, तर तो आपल्या आतल्या श्रद्धेत, सेवेत आणि समाधानात असतो. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की देव तुमची परीक्षा पाहण्यासाठी सर्व काही हिरावून घेऊ शकतो, पण जर तुमची श्रद्धा अढळ राहिली तर तो तुम्हाला त्यापेक्षाही मौल्यवान काहीतरी परत देतो. पंडित देवदत्तांनी संपत्ती आणि सन्मान गमावला, पण त्यांना आत्मज्ञान, शांती आणि आपल्या मुलीचे सुख परत मिळाले. खरी भक्ती ही दिखाव्यात किंवा साहित्यात नसते, तर ती शुद्ध अंतःकरणात, त्यागात आणि निस्वार्थ सेवेत असते. मित्रांनो, तुम्ही माझी कथा वाचली आणि तिला आपला अमूल्य वेळ दिलात, यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. आपली कथा देवीच्या श्रद्धेवर आणि नवरात्रीच्या मंगलमय वातावरणावर आधारित होती. म्हणूनच या पवित्र उत्सवाच्या निमित्ताने नवरात्रीतील सर्वात महत्त्वाच्या विधीबद्दल म्हणजेच घटस्थापनेबद्दल थोडी माहिती तुमच्यासोबत शेअर करत आहे. ज्याप्रमाणे आपल्या कथेतील कमळामाईची श्रद्धा होती, त्या श्रद्धेने अनेक घरांमध्ये देवीचे स्वागत केले जाते. नवरात्री विशेष. चला जाणून घेऊया घटस्थापनेबद्दल. घटस्थापना म्हणजे कलश स्थापना. हा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केला जाणारा सर्वात महत्त्वाचा विधी आहे. या विधीद्वारे आपण देवी शक्तीचे आवाहन करून तिला 9 दिवसांसाठी आपल्या घरात वास करण्याची प्रार्थना करतो. घट किंवा कलश हे सुख, समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते. 2025 घटस्थापना. तारीख आणि मुहूर्त. यावर्षी घटस्थापना बुधवार 22 सप्टेंबर रोजी आहे. शुभमुहूर्त सकाळी 6:15 ते रात्री 10:16 पर्यंत. घरी घटस्थापना कशी करावी? सोपी पद्धत. तयारी. पूजेची जागा स्वच्छ करून तिथे एक चौरंग किंवा पाट मांडा. त्यावर देवीचा फोटो किंवा मूर्ती स्थापित करा. धान्यांची पेरणी.
एका पसरट भांड्यात परळात थोडी काळी माती पसरून त्यात 7 प्रकारची धान्ये पेरा. त्यावर मातीचा हलका थर द्या. कलशाची स्थापना. त्या धान्याच्या मध्यभागी एक कलश घट ठेवा. कलशामध्ये शुद्ध पाणी, सुपारी, हळकुंड, 1 नाणे आणि फुले टाका. कलशाच्या तोंडावर आंब्याची 5 पाने ठेवा आणि त्यावर शेंडी वरच्या दिशेला करून 1 नारळ ठेवा. पूजा आणि आवाहन. कलश आणि नारळाला हळदी कुंकू वाहून देवीच्या घरात आगमन होण्यासाठी प्रार्थना करा. अखंड ज्योत. देवीजवळ एक अखंड दिवा लावा जो 9 दिवस तेवत राहील याची काळजी घ्या. आरती. देवीची आरती करून तिला गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवा. नवरात्रीतील 9 दिवसांचे व्रत आणि नियम. घटस्थापना केल्यानंतर 9 दिवसांचे व्रत सुरू होते. नवरात्रीचे व्रत हे हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या आणि सर्वात कठीण व्रतांपैकी एक मानले जाते. अनेक जण याला सर्वात जास्त कठोर व्रत मानतात, कारण यात केवळ उपवासच नाही तर शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर अत्यंत कडक नियमांचे पालन करावे लागते. हे व्रत इतके कठोर का मानले जाते याची काही प्रमुख कारणे. कालावधी. हे व्रत 1 किंवा 2 दिवसांचे नसून तब्बल 9 दिवस आणि 9 रात्री अखंड चालते. इतक्या दीर्घ कालावधीसाठी सातत्यपूर्ण संयम ठेवणे हे सर्वात मोठे आव्हान असते. उपवास. उपवास हा श्रद्धेचा आणि संयमाचा भाग आहे. तो आपल्या क्षमतेनुसार यथाशक्ती करावा. फलाहार. काही भक्त केवळ फळे आणि दूध घेऊन उपवास करतात. एक भुक्त. काही जण दिवसातून फक्त एकदा संध्याकाळी सात्विक जेवण करतात. निर्जळी. काही कठोर उपासक निर्जळी उपवासही करतात. धान्य त्याग. जर उपवास शक्य नसेल तर किमान कांदा, लसूण, मांसाहार आणि मद्यपान टाळूनही देवीची उपासना करता येते. उपवासाचा आहार. या काळात सात्विक आहाराला महत्त्व दिले जाते. काय खावे? फळे, दूध, दही, ताक, भगर, साबुदाणा, शेंगदाणे, राजगिरा, रताळे, बटाटे आणि उपवासाच्या भाजण्या. काय टाळावे? कांदा, लसूण, गहू, तांदूळ, नेहमीचे सर्व प्रकारच्या डाळी, मांसाहार, मद्यपान आणि तंबाखूजन्य पदार्थ. पायात चप्पल न घालणे, अनवाणी राहणे. अनेक भक्त या 9 दिवसात चप्पल किंवा पादत्राणे घालत नाहीत. हे देवीप्रती समर्पण आणि कठोर तपस्येचे प्रतीक मानले जाते. काही भक्त जमिनीवर झोपून शय्यात्याग हे व्रत अधिक कठोरपणे करतात. दैनंदिन पूजा आणि पठण. घरात सकाळ संध्याकाळ देवीची आरती करावी, ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. दुर्गा सप्तशती. देवीचे कवच किंवा देवीच्या अन्य स्रोतांचे पठण करावे. अखंड दिवा विझणार नाही याची काळजी घ्यावी. आचरणाचे नियम. घरात शांततेचे आणि आनंदाचे वातावरण ठेवावे. वादविवाद आणि नकारात्मक बोलणे टाळावे. खोटे बोलू नये आणि कोणाबद्दलही वाईट विचार मनात आणू नये. ब्रह्मचर्याचे पालन करणे हे व्रताचे महत्त्वाचे अंग मानले जाते. व्रताची सांगता. अष्टमी आणि नवमी पूजन. 8व्या दिवशी देवीची विशेष हवन आणि पूजा केली जाते. 9व्या दिवशी कन्यापूजन. या दिवशी 2 ते 10 वयोगटातील लहान मुलींना देवीचे रूप मानून त्यांची पूजा केली जाते. त्यांना जेवण दिले जाते आणि भेटवस्तू दिले जातात. घट विसर्जन. दसऱ्याच्या दिवशी किंवा नवमीच्या पूजेनंतर घटातील नारळ प्रसाद म्हणून फोडला जातो आणि घटातील पाणी घरात शिंपडून उरलेले पाणी तुळशीला किंवा पवित्र झाडाला अर्पण केले जाते. पेरले धान्याचे अंकुर, शाक प्रसाद म्हणून वाटले जातात. तर मित्रांनो, आशा आहे की ही सविस्तर माहिती तुम्हाला आवडली असेल आणि उपयोगी पडेल. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला येणाऱ्या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. देवी आईचा आशीर्वाद तुम्हा सर्वांना सदैव राहो ही सदिच्छा. धन्यवाद. मित्रांनो, जरी कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.